मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आता घरातील सर्वांना एक सत्य सांगते की पिहू ही मल्हार कामतची नाही तर शुभंकरची म्हणजे सनीची मुलगी आहे। आता हे ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। मंजुळा विचारते, अगं स्वरा, तू हे काय म्हणतेस? तुला तुझं तरी समजतं का? त्यावेळी स्वरा म्हणते, मी हे सर्व स्वतःच्या कानांनी ऐकलं आहे असं म्हणून ती पुढे घडलेला सर्व प्रकार सांगते की शुभंकर म्हणजे सनी आहे आणि सनी हा कशा प्रकारे मोनिकाला धमकावून पिहूची मागणी करत होता। त्यावेळी आता सर्वांना सत्य समजतं की पिहूचा खरा बाप हा शुभंकर आहे। मनातल्या मनात मंजुळा विचार करू लागते की खरंच ती पत्र म्हणजे शुभंकरनेच लिहिली होती मोनिकासाठी आणि सनी म्हणजे शुभंकर आहे। आता हा खुलासाही जेव्हा मंजुळाला होतो तेव्हा मंजुळाला एक एक गोष्टी क्लिक होत जातात। त्यावेळी क्षमा म्हणते, आता भलतं असेल तर काही व्हायला नको, कारण मल्हार भाऊजी खूप चिडून शुभंकरकडे म्हणजे सनीकडे गेले आहेत। तेव्हा मंजुळा म्हणते, आपण अगोदर तिकडे जाऊयात। तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात। आई सोडून आता सगळेजण तिकडे जायला निघतात। त्यावेळी आई आता बाप्पाकडे प्रार्थना करतात, बाप्पा काही भलतं असेल तर होऊ देऊ नको, सर्वांच्या पाठीशी अगदी उभं राहा। इकडे मल्हार आणि शुभंकर हे दोघेही आता समोरासमोर येतात। दोघेही आता खूप चिडलेले असतात। एकमेकांवरचा राग आता त्यांच्या चेहऱ्यावर आता दिसत असतो। त्यामुळेच आता दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि एकांच्या अंगावर धावून जातात। शुभंकर आता मल्हारच्या पोटात 2-3 बुक्के घालतो, पण मल्हारही हटत नाही। तोही आता त्याला प्रतिकार करत त्याला लाथाबुक्क्यांनी चांगला चोप देतो। दोघांमध्येही आता अटीतटीची जणू लढाई सुरू होते। तेही मागे हटायला तयार नसतात, अगदी एकमेकांच्या अंगावर जणू तुटूनच पडतात। काही वेळानंतर आता सर्व लोक तेथे एकत्र येतात आणि त्यांच्या विरोधात बोलत असतात की नक्की यांचं काय चाललं आहे। एक कसाबसा आता शुभंकरला तसाच पकडून ठेवतो आणि म्हणतो, पुढे जाऊ नकोस, पण मल्हार देखील आता ऐकत नाही। तो आता पुढे जातो आणि शुभंकरला खूप मारतो। नंतर शुभंकर आता बुक्क्यांनीच मल्हारला मारू लागतो। तेव्हा मल्हार आता हुशारीनेच विरोध करत असतो आणि एका हाताने त्याचा हात पकडून चांगला पिरगाळूनच टाकतो। शुभंकरला आता खूप त्रास होऊ लागतो। अवताळलेला शुभंकर हा मल्हारला हातगाडीवरच फेकून देतो। तेव्हा मल्हार आता जोरानेच तेथून उठतो आणि शुभंकरच्या लाट टाकतो। तर आता दुसऱ्या ठिकाणी शुभंकर त्या हातगाडीवर जाऊन पडतो। तेथे खूप रंग असतात, ते रंग आता सगळीकडे उधळले जातात। त्यावेळी आता जो हातगाडीवाला असतो तो शुभंकर आणि मल्हारला खूप बोलत असतो, पण हे दोघेही एकमेकांना मारण्यामध्ये बिझी असतात। त्याला त्याचं बोलणं काहीच ऐकू येत नाही। त्यानंतर आता शुभंकर म्हणतो, मल्हार, मी तुला अजिबात सोडणार नाहीये। तेव्हा तुझ्यासारखा स्वार्थी आणि हरामखोर माणूस मी आजपर्यंत कधीही पाहिला नव्हता असं मल्हार आता रागातच म्हणतो। अरे, मी काही नाही केलं तुझ्यासाठी, मी तुझा जीव वाचवला, तुला आमच्या घरामध्ये जागा दिली, तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू काय केलं? अरे, आमचा विश्वासघात करून जी माझी मुलगी, माझा जीव आहे, तिला तू आमच्यापासून दूर करत होतास का? असं म्हणून मल्हार पुन्हा एकदा बुक्क्यांनी शुभंकरला मारू लागतो। अरे, तू सनीचं ढोंग करून माझ्या बायकोची बदनामी केलीस आणि आता माझ्या स्वराला माझ्यापासून दूर नेतोस का? मी तुला सोडणार नाही, असं म्हणून मल्हार पुन्हा पुन्हा शुभंकरला मारू लागतो। दोघांच्याही डोक्यातून आता रक्त येत असतं। शुभंकर आता त्याचा हात पकडतो आणि म्हणतो, मल्हार, तू काय केलं? माझ्या मुलीला म्हणजे माझ्या पिहूला तू मारून टाकलंस। आता हे ऐकताच मल्हारला जबर धक्का बसतो। तो काही सांगायच्या आत आता शुभंकर पुन्हा एकदा त्याची चांगली धुलाई करतो। खूप लोक तेथे एकत्र आलेले असतात आणि मल्हार व शुभंकरची भांडणे पाहत असतात, पण आता त्या दोघांना रोखण्यासाठी कुणीही पुढे जायला तयार नसतं। त्यानंतर आता ते दोघेही गन काढतात आणि एकमेकांवर रोखतात। आता तू माझ्या हातून गेला असं आता ते दोघेही एकमेकांना म्हणतात आणि बंदुकीतून गोळी सोडणारच असतात। तेवढ्यातच मोनिकाची गाडी येऊन तेथे धडकते। त्यावेळी आता पिहू आणि मोनिका या दोघीही अगदी सेफ असतात। ही गोष्ट जेव्हा शुभंकरला समजते त्यावेळी शुभंकर हा आता त्या दोघींकडे पाहतच राहतो। मग नंतर आता तो पिहूकडे पाहता पाहता मल्हारला समजतं की तो आता पिहूकडे पाहतोय। मल्हार आता क्षणातच गोळी मारणार असतो। तेवढ्यातच पिहू तेथे येते आणि मल्हारला मिठी मारते। आता मल्हारचा नेम चुकतो, शुभंकरच्या हाताला ती गोळी लागते। मोनिकाला समजतं या दोघांमध्ये खूपच भांडणं झाली आहेत। आता पिहूला आणि मोनिकाला जिवंत पाहून शुभंकरला खरंच खूप आनंद झालेला असतो। त्यावेळी पिहू, बेटा, तू जिवंत आहेस असं आता शुभंकर म्हणतो। ती पिहू म्हणते, हो, मी जिवंत आहे आणि मी कुठे जाणार आहे? माझा डॅड आहे ना माझ्या सोबतीला। तेव्हा तो तुझा डॅड नाहीये, तुझा डॅड तर मी आहे खरा।
कारण तुझं खरं नाव आहे पिहू शुभंकर ठाकूर. हे ऐकताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी पिहू म्हणते, नाही, तू माझा डॅड नाही आहे. असा लायर तू माझा डॅड असूच शकत नाही. माझा डॅड तर फक्त मल्हार आहे. मल्हार आता शुभंकरकडे पाहतच राहतो. तो म्हणतो, शुभंकर तू काय म्हणतोस, तुला तुझं तरी समजतं का? त्यावेळी शुभंकर म्हणतो की हो, ही तुझी मुलगी नाही आहे मल्हार, ही माझी मुलगी आहे. असं म्हणून तो पिहूला समजावू लागतो की बेटा मी बॅड नाही आहे. अगं मी तुझा डॅड आहे. अगं तुझ्यासाठी मी असा बॅड वागलो होतो. पुढे शुभंकर म्हणतो, हवं तर तुझ्या मम्माला विचार मी नक्की कोण आहे ते. अगं जगासाठी मी शुभंकर ठाकूर असलो ना तरीही तुझ्या मम्मासाठी मी तिचा सनीच आहे. ते ऐकताच आता मल्हारच्या पायाखालची जमीनच सरकते. पुढे आता मल्हार शुभंकरवर धावून जातो. त्याला आता खूप मारतो आणि म्हणतो, स्वतःची बदनामी थांबवण्यासाठी माझ्या बायको आणि मुलीची तू बदनामी करतोस, हे मी कधीही सहन करू शकत. मल्हार हा खूप चिडलेला असतो आणि शुभंकरला खूप मारत असतो. त्यावेळी मंजुळा म्हणते, ढोलके नुसती बघत काय राहिली? अगं बोल ना काहीतरी तू, नाहीतर मल्हारच्या हातून शुभंकरचा मृत्यू होईल. तुला बोलायला काही काय झालं? पण मोनिका नुसती आपली सुंभासारखी उभी असते. इकडे शुभंकर आता म्हणतो, मल्हार तू मला कितीही मारलं ना तरीही सत्य बदलणार नाहीये. तू मला पिहूला दिलं किंवा नाही दिलं, माझ्याकडे सोपवलं किंवा नाही सोपवलं, तरीही सत्य फक्त तेच आणि तेच राहणार आहे की पिहू ही माझी मुलगी आहे. आता मोनिका खूप रडू लागते. तर शुभंकर म्हणतो की सत्य आता बदलणार नाहीये, कारण पिहूचा कामत कुटुंबाशी आता काहीही संबंध नाहीये. मल्हार आता रागातच म्हणतो, हे बघ, तुझ्या घाणेरड्या तोंडाने जर माझ्या पिहूचं, माझ्या बायकोचं नाव घेतलं ना तर मी तुला गाडून टाकेन. तेव्हा तू मला गाडून टाक, नाही तर काहीही कर, परंतु पिहू ही माझी मुलगी आहे आणि मोनिका ही माझी बायको आहे. तू हा जो काही जप लावला आहे ना तो पूर्णपणे पोकळ आहे. शुभंकर सत्य सांगण्याचा सारखा मल्हारला प्रयत्न करतो की पिहू ही माझीच मुलगी आहे, पण मल्हारला हे सहन होत नाही. तो आता शुभंकरच्या अंगावर पुन्हा हात उचलतो. तोच हात शुभंकर पकडतो आणि त्याला म्हणतो की मल्हार, मी तुला आत्ताच सांगतोय की पिहू हे माझं रक्त आहे. स्वराला सर्व सत्य माहीत असतं पण ती काहीच बोलत नाही. मोनिका देखील आता एकदम शांत बसते. ती खूप रडत असते कारण आता सर्व सत्य मल्हार समोर रिव्हील झालेलं असतं. पुढे आता शुभंकर म्हणतो, मल्हार हे बघ, मी तुला आत्ताच सांगतोय की पिहू ही माझीच मुलगी आहे, पण अजून एक गोष्ट, आपण DNA टेस्ट करूयात आत्ताच्या आत्ता. चल, जर पिहू ही माझी मुलगी असेल, जर त्या DNA टेस्टमध्ये हे खरं ठरलं तर मग मी पिहूला घेऊनच जाणार, आणि जर DNA टेस्ट खोटी ठरली तर मग मी पिहूला तुझ्याकडे सोडेन. चल, तुला आत्ताच्या आत्ता मी रिपोर्ट दाखवतोच. मोनिका आता प्रचंड घाबरते, ती रडत असते. बाकी सर्वांना माहीत असतं की पिहू ही सनीची मुलगी आहे. मल्हारला आता काय बोलावं, काय करावं सुचत नसतं. पुढे आता शुभंकर म्हणतो, तुला सनीला भेटायचं होतं ना, मग मीच आहे तो सनी. सनीकडून तुला खूप प्रश्नांची उत्तरं हवी होतीस ना, मग हाच आहे तो सनी. आता विचार, तुला काय विचारायचं आहे ते मला. अरे, धोका तर आपल्याबरोबर झाला आहे, तो म्हणजे या मोनिकाने आपल्या दोघांनाही फसवलं आहे. जाब जर विचारायचा असेल ना तर तुझ्या त्या बायकोला विचार. हे DNA टेस्टचे रिपोर्ट जर खरे आले तर तू ह्या मोनिकाचं काय करणार ते अगोदर मला सांग, कारण ही खोटारडी आहे. अरे, म्युझिक कॉन्टेस्ट होतं तेव्हा मी भारतामध्ये आलो, नंतर आपली ओळख झाली, मी तुमच्या घरी आलो, समोर मोनिकाला पाहिलं तर मला धक्का. एक आशा होती की मोनिका भेटल्यानंतर मला माझी मुलगी मिळेल, पण तसं काहीही झालेलं नाही, कारण मोनिकाने तसं काहीच होऊ दिलं नाही. तुझ्यासमोर सत्य अजूनपर्यंत आलंच नव्हतं. आता मोनिका पूर्णपणे घाबरून जाते आणि शुभंकरकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये स्वरा मल्हारला सत्य सांगते की पिहू तुमची मुलगी आहे. आता पिहूला खूप मोठा धक्का बसतो. मग नंतर आता शुभंकर असतो, तो पिहूला घेऊन चाललेला असतो, परंतु पिहू आता पुढे जाते. क्षणी आता मल्हार हा पिहूचा हात पकडतो. तिला काय करावं हे सुचत नाही. मोनिका आता पुन्हा खोटं बोलते, तू अजिबात त्याच्याबरोबर जाऊ नको, कारण मल्हारच तुझा डॅडा आहे. तेव्हा शुभंकर म्हणतो, DNA टेस्टचे रिपोर्ट आले तर तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही मोनिका तू. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.